नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. मला इतिहास घडून दाखवा. एक हमालाचं लेकरू तुम्ही नगरसेवक केलंय तुळजापूर मधून, उद्या ना बातमी दाखवा. मला वाटतंय पैशाच्या जीवावर राजकारण करणाऱ्या माणसाला हाणलेली सनसनीत चप्पल असेल ती की एक हमालाचं पोरग या ठिकाणाहून जर नगरसेवक झालं तर ती तुम्ही घडवा. आणि माझं तर असं मत आहे, जी पैसे देऊन राजकारण करायचा प्रयत्न करतं का नाही त्याचा पैसा खर्च करून त्याला निब्बर झोडपायचं. जसं 3,30,000 नव्हतं का 100 कोटी खर्च, शेम मॉडेल अप्लाय करा. त्याची तलबत जिरली पाहिजे पैसे खर्चायची. महाराष्ट्रातील 246 नगर परिषद आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. त्या निवडणुकांचं प्रचाराचा आता अंतिम टप्पा सुरू झाला आहे. परवा 2 डिसेंबरला प्रत्यक्षात मतदान होईल आणि उद्या 1 डिसेंबरला संध्याकाळी 10 वाजता जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावतील. धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या याच्यात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या दोघांची जी महाविकास आघाडी आहे, त्या महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगीता सोमनाथ गुरव आणि प्रभागातून नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या उमेदवारांच्या प्रचारात काल जवळपास 6 ते 7 जाहीर सभा खासदार ओमप्रकाश भूपाल सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी घेतल्या. त्यांच्यासोबत आमदार कैलास घाडगे पाटील, शिवसेना सहप्रमुख माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैया राजे निंबाळकर आणि शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक सोमनाथ गुरव ही मंडळी होती. प्रत्येक सभेला त्या प्रभागातील मतदारांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत होता. या प्रचार सभातून त्यांनी शहराच्या विकासासाठी, त्यातही रस्ते कामासाठी आलेल्या 140 कोटी रुपये निधीचं जी स्थगितीचं राजकारण सत्ताधारी असलेल्या महायुतीतील 2 पक्षाच्या कळवंडीतून घडलंय, त्यावरच सतत प्रकाश टाकला आणि त्याला पुष्टी देणारी ध्वनिफीत ही त्यांनी मतदारांना ऐकवली. ती ध्वनिफीत आमदार राणा जगजितसिंह पाटील, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आवाजातील होती. आणि त्या रस्ते कामाला खऱ्या अर्थानं कुणी स्थगिती द्यायला हवी याचं स्पष्टीकरण पालकमंत्री प्रताप सरनाईक हे करत असल्याचं पण मतदारांनी ऐकलं. याचबरोबर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आम्ही काम करतो हे मतदारांनी मला आमदार कैलास पाटील यांना गेल्या निवडणुकीत जे भरघोस मताने निवडून दिलं आहे त्यावरून स्पष्ट झालं आहे. आम्ही काम करतो पण त्याचा डंका जास्त वाजवत नाही असंही स्पष्ट करत मग कृष्णा खोऱ्यातील पाणी जिल्ह्यात आणण्यासाठी उभा राहत असलेले दिवाळवाडी तालुका कळंब आणि रामदरा या तुळजापूर येथील तलावाचे पाणी उपसा सिंचन करून आणलं जात आहे. त्या योजनेसाठी आपण काय केलं याची माहिती त्यांनी या सभेतून दिली. तर
सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गासाठी आपण खासदार असल्यामुळं सभागृहात किती वेळा मी बोललो हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. आणि हा रेल्वे मार्ग व्हावा यासाठी वारंवार केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी आपण संपर्क साधलाय, त्यांना निवेदनं दिली आहेत आणि त्यामुळंच या रेल्वे मार्गाचं काम मार्गी लागेल असं त्यांनी सांगितलं. आणि असं आम्ही भरीव विकासाची कामं करतो. आमदार कैलास घाडगे पाटील पण आधी आपल्या मतदारसंघाचा विकास, आपल्या वर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी आपण काहीतरी करावं लागतं हे लक्षात ठेवून आम्ही काम करतो आणि त्यामुळेच तुम्ही आम्हाला भरभरून मतानं मागच्या गेल्या निवडणुकीत पण विजय केलं आणि उद्याही तुम्ही महाविकास आघाडीतील असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्याल. नगराध्यक्ष पदासाठी सतत शहराच्या विविध समस्येवर आवाज उठवणारा असा आमचा जो सहकारी आहे सोमनाथ गुरव, त्याच्या पत्नीला आम्ही उमेदवारी दिली आहे आणि त्या सुसंगीता यांना पण तुम्ही भरघोस प्रचंड अशा मताने विजयी करावं असं आव्हान त्यांनी केलं. या सभांमध्ये आमदार कैलास घाडगे पाटील, मकरंद उर्फ नंदूभैया राजे निंबाळकर यांचीही भाषणं परवा म्हणजे 27 नोव्हेंबर रोजी ढोकी ते रुई ढोकीच्या दरम्यान असलेल्या रेल्वे फाटका नजीकच्या एका शेतात एका अज्ञात महिलेचा खून करून तिचा मृतदेह जाळण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी ढोकीचे पोलीस पाटील राहुल वाकुरे यांच्या तक्रारीवरून फिर्याद दाखल झाली होती. आता ही महिला कोण, तिचं ठाव ठिकाणा काय शोधणं तसं पोलिसांच्या दृष्टीनं अवघड असं काम होतं. परंतु या मृतदेह आढळून आल्यानंतर ढोकी पोलिसांनी राज्यातील बहुतांशी पोलीस स्टेशन मधून या 2-3 दिवसात मिसिंग म्हणजे हरवलेल्या महिलांच्या काही तक्रारी आहेत त्या संदर्भात माहिती मागविली आणि त्यात पुणे येथील वाकड पोलीस ठाण्यात एक महिला जिचं नाव राणी आहे असं म्हणतात, ती मिसिंग असल्याची तक्रार असल्याचं स्पष्ट हे आलं. त्यानंतर मग त्या जी राणी ही महिला आहे ती कुठून तिला ती हरवली वगैरे याचं पुणे येथील वाकड पोलीस स्टेशनने CCTVद्वारे माहिती मिळते का याची पाहणी केली. तेव्हा वाकड येथील एका शाळेच्या जवळ एका मारुती सुझुकी वॅगनर या वाहनातून एक महिलेचं अपहरण केलं जाते असं त्याच्यात दिसून आलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून मग रुईढोकीच्या नजीक आढळलेल्या मृतदेह त्याच महिलेचा आहे का काय यासाठी मग ढोकी पोलिसांनी त्या महिलेच्या नातेवाईकांना पाचारण केलं आणि त्या नातेवाईकांनी की आमची नातलग महिला आहे हे स्पष्ट केलं. त्या अगोदरच त्या CCTVच्या त्याच्यात ती वॅगनर गाडी त्या वॅगनर च्या जवळ असलेला आणि ती वॅगनर परत चालवताना दिसलेल्या अनिकेत कांबळेला वाकड पोलिसांनी अटक केली होती. आणि मग इथं ज्यावेळेस 29 तारखेला म्हणजे 1-2 दिवसापूर्वी त्या महिलेच्या नातेवाईकांनी ही महिला आमचीच नातेवाईक आहे असं स्पष्ट केलं. त्यावरून मग अनिकेत कांबळे याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे प्रकरण प्रेम संबंधातून घडलंय असंही माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे. जर महिला आपल्या मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी 26 की 27 नोव्हेंबर रोजी
26 नोव्हेंबर रोजी सकाळी गेल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आणि मुलं शाळेत पोचवल्यानंतर त्या महिलेला अनिकेत कांबळे यांनी तिचं अपहरण केलं. वॅगनर गाडीत हे करून तो धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीत आला. तिथं त्यानं तिचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी ढोकी आणि रुई ढोकीच्या दरम्यान रेल्वे फाटकाजवळ असलेल्या शेतात त्या महिलेच्या देहावर पेट्रोल टाकून त्यानं तिला जाळून टाकलं आणि प्रेताची ओळख पटू नये याचीही त्यानं काळजी घेतली होती. पण त्याचं दुर्दैव सीसीटीव्ही आणि वाकड पोलिसांनी त्याचं माग काढला आणि त्याला अटक केल्यामुळं बिन फुटलं आहे. आपण आता त्या 27च्या त्या याच्या दरम्यान तिकडं गौर वाघोली हळदगाव या पट्ट्यात पण एका महिलेचा मृतदेह आढळून आला. ती महिलेचा शोध पोलिसांनी काढला असून ती महिला त्याच भागातील रहिवासी असल्याचं पण कळत आहे. एकंदरीत तो धाराशिव जिल्ह्यात जी तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्राच्या देवदर्शनाचा बहाणा करून अनेक महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकून लोक त्यांना इकडे आणतात आणि मग काही त्यांच्यात बिनसलं की थेट त्या महिलांचा काटा काढण्यात पण पुरुष मंडळी मागं पुढं पाहत नाही. असाच प्रकार हा बऱ्याच वेळा घडलेला आहे. त्यापूर्वी पण धाराशिव तालुक्यातील वाघोली जे तलाव आहे त्या तलावाच्या इथं पुण्याच्याच एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता आणि त्या गुन्ह्याचाही तपास धाराशिव पोलिसांनी अगदी तत्परतेनं लावलेला होता. तर असो, आज आपण इथंच थांबतो. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण करा. धन्यवाद.